रविकांत तुपकर यांनी त्यांच्या समर्थकांची पुण्यात आज बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाची अशी घोषणा सुद्धा केलेली आहे। रविकांतजी, काय नेमकी आज घोषणा तुम्ही केलेली आहे? बैठक पार पडली समर्थकांची आणि या बैठकीच्या माध्यमातून तुम्ही एक मोठी घोषणा केलेली आहे, काय नेमकीची घोषणा? नाही, मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बाजूला केल्यानंतर आज पुण्यामध्ये राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक होती। बैठकीला आम्ही कमी लोकांना निमंत्रित केलं होतं, पण भरपूर लोक स्वतःहून आले। 27 जिल्ह्यातले प्रतिनिधी या बैठकीला आज उपस्थित होते। या बैठकीमध्ये ठीक आहे, त्यांनी आपल्याला बाजूला जरी केलं असलं तरी थांबायचं नाही, चळवळ करत राहायची, प्रश्न घेऊन लढत राहायचा असा निर्णय झाला। आणि राजकीयदृष्ट्या विविध शेतकरी संघटनांना एकत्रित करून, विविध फाउंडेशन असतील एकत्र एकत्रित करून, तरुणांना एकत्रित करून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी स्थापन केली आम्ही आणि त्याच्या माध्यमातून 25 जागा लढण्याचा निर्णय आज झालेला आहे। पण ही सगळी आघाडी नेमकी कुणासोबत जाणार भविष्यात विधानसभा निवडणुकीमध्ये? कारण 2 आघाड्या, महाविकास आघाडी आणि महायुती राज्यामध्ये असताना तुमची आता पुन्हा तिसरी आघाडी असणार आहे, महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी। ही विधानसभेला कुणासोबत जाणार की स्वबळावरती ही आघाडी 25 जागा? नाही, आता आम्ही 25 जागांवर स्वतंत्रपणाने तयारी सुरू केलेली आहे। आम्ही राज्याचा दौरा करू, अनेक तरुण नेत्यांना त्या ठिकाणी उतरवायचं आमचं प्लॅनिंग सुरू आहे। जे तरुण मुलं ज्यांचा कोणी वाली नाही, प्रस्थापित लोक त्यांना विरोध करतात, अशा तरुणांच्या पाठीशी उभं राहायचं आणि ताकदीनं त्यांना साथ द्यायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। बरोबरीनं सोयाबीन, कापूस, कांदा, पीक विमा, पीक कर्ज, ऊस, हे सगळे दूध, हे सगळे या सगळ्या पिकांचे प्रश्न घेऊन राज्यव्यापी आंदोलन आम्ही लवकरच उभं करणार आहे। तुम्ही स्वतः नेमकं कुठल्या मतदारसंघातनं विधानसभा निवडणूक लढवणार आहे, तशी काही चाचपणी तुम्ही केली? नाही, अजूनपर्यंत असं मी काही ठरवलेलं नाही कुठून लढायचं, काय लढायचं। पण बुलढाण्यातली जनता मला जिथून सांगेल तिथून मी लढेन। जसं जनतेने मला लोकसभा लढायला सांगितलं तसं मी विधानसभा जर सांगितलं तर लढू, जनता ठरवेल ते करू, अजून ठरलं नाही। पण दुसरीकडे आरोप असा सुद्धा होऊ शकतो तुमच्यावर की भाजप आणि महायुतीची मतं किंवा महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी, डिवायडेशन करण्यासाठी अशा पद्धतीची ही आघाडी पुढे आणली असावी, असे एक आरोप सुद्धा होऊ शकतो। मला सांगा, बुलढाण्यातून मी अपक्ष निवडणूक लढलो, मी फाईट केली ना। मला जर 25-50 हजार मतं मिळाले असते तर मग हा आरोप ठीक आहे डिवायडेशन ऑफ वोटचा, पण मी फाईट केली, अपक्ष होतो, कमी फरकाने माझा पराभव झाला, म्हणजे मी स्पर्धेत आहे ना। आणि आम आदमी पक्ष जेव्हा सुरुवातीला उभा राहिला दिल्लीमध्ये, तेव्हा पण त्यांच्यावर आरोप झाले। म्हणजे प्रस्थापित पक्ष सोडून इतरांनी निवडणुका लढवायच्या नाही का? मग तिथे सांगलीमध्ये तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिट केलं, 60,000 मतं पडले त्यांना, मग त्यांनी डिवायडेशन ऑफ वोट केलं नाही का? म्हणजे आमच्यासारख्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरायचं नाही का? हे खोटे आरोप आहेत। आमच्यासारखे अनेक तरुण आहेत महाराष्ट्रात की जे काम करतात, त्या सगळ्या तरुणांना सोबत घेऊन नव्या ताकदीनं चळवळ उभी करायची असा निर्णय आम्ही घेतला। तुम्ही महाराष्ट्र दौऱ्याची सुद्धा घोषणा करतायत, काय नेमका त्याचं स्वरूप काय असणार आहे, कसं काय मुद्दे घेऊन तुम्ही महाराष्ट्रापुढे जाणार? एक निर्धार यात्रा मी करतोय, राज्याचा दौरा करणार आहे आणि ज्या ज्या भागामध्ये निवडणुका लढवायच्या त्या त्या भागात जाऊन तयारी आम्ही ताकदीनं करणार। आमचे सगळे तरुण त्या ठिकाणी फिरणार आहेत। एक कोर कमिटी आम्ही करतो आहे की जी नवीन संघटना तयार करायची का चळवळ चालवायसाठी त्याचा विचार करणारी, आठवड्याभरात तोही निर्णय होईल। महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीनं पिंजून काढू आणि नव्या दमाच्या सगळ्या तरुणांना सोबत घेऊन महाराष्ट्र उभा करू। धन्यवाद। तर रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची आता आज घोषणा केलेली आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहेत आणि 25 जागा राज्यातल्या विधानसभा लढवणार, अशा पद्धतीची घोषणा सुद्धा आजच्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी केली। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।